मजा आता था भाजी यहाँ पे बोरिंग लगता था। आई डोंट नो व्हाई, बिकॉज से कि ये मैदान जो है ये गेंदबाजों के लिए नहीं है, बट जहाँ बाउंस है वो मैदान गेंदबाजों के लिए बना है। आपने आप 140 साल से डिफेंस किया हुआ है, जब आप थे मलिंगा थे तो सोलह के खुला था आपको बढ़ते हुए जसप्रीत बुमराह थे। क्या है रे बाबू? टीम आपके पास ऐसे मैच में हो तो फिर आगे ऐसा हो ही जाता। ये मार्शिया इनका तो मुकाबला ही नहीं है। तस पडत असतं बरं पिलो. भाई जितना इनको सैल्यूट मारूं मैं तो ये है कि आज भी मार रहा हूँ। मारी जरा मेरे को कैमरा मैं भार्गवा, एक कैमरा मार रहा हूँ। हे भार्गव, ऐसा गेंदबाज मेरे लिए शायद कोई गेम जिताने वाला और लास्ट ओवर में 4 रन भी चाहिए ना भाजी। दम दिन आते बेल्टला आता घेत नाही म्हणून. ये ऐसा चैंपियन खिलाड़ी जिसके साथ रह के हमारा वादा भी और बड़ा कि यार एक बंदा अगर यार ऐसा जज्बा लेके बैठा हुआ तो काय ये अपनी काय करते तू? हो घ्यायचंय तुला ते. और जो बंदा मेहनत करता था प्रॉपर क्रिकेट मैच वाली प्रैक्टिस जो आपको करनी चाहिए। पकड़ चल यो चल ते खेळायची वस्तू नाही. चल चल बाळा, चला 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 बाळा चला. धर मोबाईल घे, पकड मोबाईलला पकड. रात्रीचे 10 वाजले आणि भार्गव पण झोपलाय आणि त्याचे पप्पा पण झोपले. इकडं अंधार आहे सगळा. तर इकडे भार्गव झोपी लावलं आणि मग साई, ती जी साई होती मी बरणीभर साचून ठेवली होती तर ती साई आता मी बाहेर काढून ठेवले. इकडे दूध टाकून ठेवलं दाखवते. तर मी दूध घेत असते म्हशीचं. तर हे अर्धा लिटर दूध आहे, तर अर्धा लिटर दूध घेते. तर एवढीशी साई निघते, साचून ठेवते मी एका बरणीमध्ये. तर तुम्ही बघू शकता अजिबात खराब नाही झालेली, काहीच नाही, एकदम पांढरं शुभ्र अशी साई निघते. व्यवस्थित बरणीमध्ये जर ठेवली ना तर अजिबात वास पण नाही लागत आणि खूप छान अशी फ्रीजमध्ये राहते टिकून. आता मी रात्रीचे 10 वाजता ही साई बाहेर काढण्याचे दही टाकलंय आणि उद्याही फिरून घेईन मी. तसं तर दिवसभर ठेवावं लागतं, दिवस आणि एक रात्र ठेवत असते मी, पण आता जाऊ द्या, उद्या पटकन फिरून घेईन. म्हणजे कसं भांडे पण धुवायला जातात. तर आजच करायचं होतं पण मी विसरून गेले, दही नव्हतं त्याच्यामुळं. दही असलं का मग पटकन टाकता पण येतं. तर चला आता हे झाकून ठेवते पहिला. मुंग्या कशाला पण लागतात, मुंग्यांचा काहीच भरोसा नाही, मुंग्या कशाला पण लागत असतात. त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्टीला खडू मारून घेत असते. साईला सुद्धा लागतं. दुधात मुंग्या जातात, तुम्हाला पण माहीत असेल, दुधामध्ये मुंग्या जातात. तर आता हे असं मी इथं ठेवलंय. आता त्याच्यावर झाकण ठेवते. तर असं झाकून ठेवलंय मी. तर भार्गवला मी केव्हाची झोपी लावत होते, 1-1.5 तासापासून मी त्याला झोपत होते, पण भार्गव झोपायचं नाव घेत नव्हता. आज दिवसभर पण तो झोपला नाही आणि रात्रीला पण झोपायचं नाव घेत नव्हता. नेमकं काय भानगड होती काय माहिती, त्याला झोपायचंच नव्हतं काय, की पोट वगैरे दुखत होतं, काहीच समजत नव्हतं त्याचं. पण रडत पण नव्हतं, किरकिर पण नव्हतं करत, फक्त झोपेत टाकलं का मगच रडायचा. तर आता तो पण झोपला, मी पण झोपून घेते. खूप दमल्यासारखं झालं आहे, कारण दिवसभर त्याच्या मागं म्हणून एकदम दमल्यासारखं होऊन जातं. त्याच्यात माझं थायरॉईडचं प्रमाण पण थोडंसं जास्त झालं आहे, त्यामुळे मला थकवा वगैरे जाणवतो आहे सध्या. तर त्याच्यामुळे पण मला सारखी झोप येत असते दुपारी पण. तसं मी दुपारी झोपत नाही, पण येतेच किती नाही म्हटलं तरी थकवा आल्यासारखं होऊ राहिलं मला. तर आता मी पटकन झोपून घेते. साईचं उद्या बघा आणि परत सकाळी लवकर पण उठावं लागतं. 6-7 वाजता उठते, कधी कधी 6:30ला उठते, कारण याच्या पप्पांचा डबा द्यायचा असतो, तर डबा वगैरे द्यावा लागतो त्याच्यामुळं. तर चला मग हा व्हिडिओ मी उद्या कंटिन्यू करेल. आता दिवसभर आहे ना खूप जास्त काम होतं आणि पाणी पण आलं होतं, त्याच्यामुळे मला तूप करायला काही टाईमच भेटला नाही. तर आज मला आत्ताशी रात्री मला टाईम भेटला आहे. तर बघू शकता एवढ्या लोण्याच्या गोळ्या निघल्या असे 2.
तर आता ते तूप मी करून घेते एका पातेल्यामध्ये, कारण कसं रात्री टाकलं होतं आणि आता परत रात्रच झाली, तर म्हणून उद्या खराब होऊन गेली असते. साईकडे जास्ती गरमी त्याच्यामुळं. आणि इकडं ताक पण निघलंय थोडंसं, हे बघ असं ताक निघलंय. तर याचं मी कढी वगैरे करत असते, तर कढीसाठी काढून ठेवलं. भयानक गरमी इकडं, त्याच्यामुळं साई खराब होऊन गेली असती. मग आईंनी पण आजच तूप केलंय. तर मग आई मला म्हटलं लवकर करून टाक, नाही तर मग खराब होऊन जाईल साई गरमीमुळे. तर म्हटलं, आणि त्यातल्या त्यात आज आमची कामवाली मावशी पण, त्यामुळं मग सगळं काम माझ्या डोक्यावर पडलं आणि मला भार्गवला बघून सगळं करावं लागलं. त्याच्यामुळं आणि आता लोण्याचे गोळे टाकले पातेल्यामध्ये, दाखवते मी तुम्हाला. हे बघा असं लोण्याचे गोळे आता ठेवते थोडंसं, आणि नंतर कमी गॅस करून टाकेन. सध्या थोडं फुलच ठेवलं आहे. मिस्टरांची नाईट होती त्याच्यामुळे ते निघून गेले नाईटला आता. तर आता माझी थोडीशी भांडी बाकी आहे, तर ते मी घासून टाकते, कारण उद्या पण काय येणार नाही काम करणारे. तर त्याच्यामुळे मला करणंच आहे आता कोणत्या परिस्थितीत. तर भार्गव झोपला आहे तोपर्यंत मग माझी सगळे कामं होतात. तर आता पटकन भांडे घासते. आता काही कॅमेरा वगैरे सेट करत नाही, कारण त्याचा कॅमेरा सेट करायला लागलं तर भार्गव उठून जाईल त्यामुळे. तर आहे तसं आता सगळं काम आवरून घेते फास्टमध्ये. तर इकडं बघू शकतात मी असं होते. तर आता कमी गॅस करते मी, आणि चला मग बघू शकता तुम्ही आता होत आले माझं तूप असं मस्त. थोडंसं व्हायचं राहिलंय. तर एवढी बरणी भरते दरवेळेस, पण माझं काही थोडंसं खाली तूप उरलेलं होतं, तर ते आणि वरचं तूप जे दिसते पिवळं, तर हे तूप मी काढलंय आता, आणि हे उरलेलं तूप याच्यामध्ये काढलंय. तर काढायला काही नव्हतं मोठं भांडं, तर त्याच्यामुळे मी छोट्या बरणीत आणि याच्यात काढलं. तर अशा प्रकारे आज माझं तुपाचा शेवट झाला. म्हणजे रात्री तूप काढून ठेवलं होतं, पण रात्री गरम असल्यामुळे मी लगेच ओतलं नाही. तर आता थंड झाल्यानंतर मी ते एक छोट्याशा बरणीमध्ये ओतलं आणि डब्यामध्ये ओतलं. तर भार्गवसाठी मी रोजच खायला वगैरे बनवत असते, त्यामध्ये त्याला तूप टाकून खायला देत असते. म्हणून मी असं थोडं तूप करत असते, कारण कसं म्हणजे फ्रेश असतं आणि एकदम मुलांसाठी पण चांगलं असतं. त्यासाठी मग मी तूप असं काढून ठेवते घरचंच. तर आता एवढं असं झालं. आता हे संपल्यानंतर पुन्हा एकदा करीन, साई साचवेल आणि मग करीन.